VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 65. केतन आणि पर्णी काहीच वेळात घरी पोहोचले. घरी येताच, पर्णी तू तुझी बॅग भरायला घे, मी आईला सांगून आलो. ओके म्हणून मान हलवून ती तशीच पुतळ्यासारखी वर जायला निघाली आणि केतन आईकडे आला जी किचनमध्ये होती. ए आई, एक प्रॉब्लेम झालाय. पर्णीच्या बाबांना हार्ट अटॅक आलाय. अरे बापरे, काय सांगतोस? कधी? अगं मला ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांचा कॉल आलेला, म्हणून मी पर्णिकालाही जाऊन घेऊन आलोय. मग कसं करायचं? तिला सोडू ना त्यांच्याकडे नेऊन? आता गरज आहे, चालेल ना? अरे हो, मग तिला तर जावंच लागेल. खरं तर आम्हालाही पाहायला जावं लागेल, पण पाहतोस ना दिवाळी सुरू होते. केतन, एक काम कर, तू तिला सोडून ये, आम्ही भेटून येऊ नंतर. दिवाळीत घर कसं रे बंद ठेवणार? हो आय नो, तेच तुला सांगावं म्हटलं. हो तू ये सोडून तिला. आई पण मी आज लगेच नाही, उद्या सकाळी येईन, चालेल ना? हो ठीक आहे, नीट जा आणि तिथं पोहोचल्यावर फोन कर हा केतन. हो आई, चल मग मीही आवरतो, म्हणत तो लगेचच वर बेडरूममध्ये जायला निघाला. तो काहीच वेळात बेडरूममध्ये आला. पाहतो तर पर्णिका अगदी आरामात हळूहळू कपडे भरत होती. अगं काय चाललंय तुझं पर्णी? जरा भरभर आवर ना. आणि हो पर्णी, मी तुला सोडून उद्या सकाळी वगैरे येईन इकडे, ठीक आहे ना? सो माझे कपडे जास्त घेऊ नकोस. केतन केस विंचरत असं म्हणाला तशी ती एकदमच स्तब्धपणे उभी राहिली आणि केतनकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागली. केतन, तुम्ही मला तिथे सोडून उद्या सकाळी लगेच निघून येणार आहात? हो मग मी तिथं थांबून काय करू? तो हसला. तशी ती पटकन त्याच्या जवळ आली. केतन प्लीज, तुम्ही पण थांबा ना माझ्यासोबत तिथं. आज आणि उद्याचा दिवस हवं तर राहू आणि परवा सकाळी तुमच्या सोबतच मीही येईन ना इथं घरी. तसंही परवापासून दिवाळी सुरू होते, तर इथेही माझी गरज आहेच. ती त्याचा हात पकडून म्हणत होती. अगं दिवाळीचं काय एवढं? तुझ्या बाबांची तब्येत महत्वाची आहे. दिवाळी काय पुढच्या वर्षीही येणारच आहे. केतन प्लीज ना, तुम्ही हवे आहात मला तिथे, प्लीज ना. तिथे राहायला सोडून नका येऊ ना मला, प्लीज. तिचे आपोआपच त्याच्यासमोर हात जोडले गेले होते. अगं अशी काय बिहेव करतेस पर्णी? तुझंच घर आहे ना ते. उलट तुला तर खुश व्हायला हवं होतं की तुला त्या निमित्ताने तरी तुझ्या घरी जायला मिळतंय. तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणत होता. तुम्हाला का कळत नाहीये केतन? प्लीज मला समजून घ्या ना, तुम्ही तरी समजून घ्या ना. ती त्याच्या मिठीत शिरत त्याला एकदमच घट्ट बिलगली. तिचं असं विचित्र वागणं पाहून केतनला पहिल्यांदा वेगळंच फील होत होतं. पर्णी स्वतःच्याच घरी जाताना अशी रिॲक्ट करते, नक्कीच विषय चिंताजनक होता. तो थोडा विचार करून म्हणाला, ओके पर्णी, आपण तिथं गेल्यावर बघू. मग तर झालं. तो तिला बाजूला करत तिच्या गालाला हात लावून म्हणाला. तोच त्याचा हात दोन्ही हातात पकडत ती म्हणाली, बघू नाही हा केतन, मी म्हणते म्हणून तरी थांबा ना प्लीज. मी फक्त एवढंच म्हणते की मी तुमच्या सोबतच येईन. अगं पण दिवाळी आहे पर्णिका, आई मला कशी राहा म्हणेल? तुला समजा तिथे 4 दिवस राहावं लागलं तर मी कसं राहणार एवढे दिवस? हे बघ, तुला सोडून लगेच नाही येत मी, हवं तर उद्या सकाळी येईन ना, मग तर झालं. केतन, ती आता त्याला तिच्या सैरभैर नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यात कसलीशी भीतीही दाटलेली दिसत होती. कम ऑन पर्णी, माझी शेरणी आहेस यार तू. तेव्हा कशी म्हणालेली आठवते? जर तो समोरचा मला म्हणाला की तुझ्या प्रेमात आहे, तर त्याला सांगेन, चल निघायचं, मी मॅरिड आहे, मी 1 मॅन वुमन आहे. तोही तिच्यासारखी चुटकी वाजवून दाखवत म्हणाला. आणि त्या दिवशी तर त्या पाणीपुरीवाल्यासमोर त्या त्रास देणाऱ्या माणसाला कशी ठेवून दिली होतीस?
ये बात. आणि तू घाबरतेस तुझ्या घरी जायला? काहीही हा, सरळ सरळ सांग की माझ्याशिवाय करमणार नाहीये. तो हसत म्हणाला आणि तिची ऍक्टिंग करत तो बोलत होता पाहून किंचित हसू तिच्या चेहऱ्यावरही पसरलं. हो, नाही करमणार मला. मला तुम्हाला सोडून नाही जायचंय. पण तरीही ती त्याला पुन्हा बिलगली आणि मनात म्हणाली, कसं सांगू केतन, मी सगळीकडे अगदी शेरणी बनून फिरेन, पण माझ्याच घरात भिगी बिल्ली बनते. कारण माझे पायच असे कापलेत त्या लोकांनी की उंचावरून पडतानाही मी माझ्याच पावलावर पुन्हा तोल सावरू शकेन का, हा प्रश्न पडतो मला. अगं ये पर्णिका, आवर ना, वेळी झालीस का? ट्रिपला नाही चाललोय आपण. अगं कपडे भरणा, बोलत काय बसलो आपण. वेळ काय, काळ काय, जा ना, निघावं लागेल आता आपल्याला. तो तिला एका बाजूला करत म्हणाला. तरीही ती त्यालाच एकटक पाहत राहिली होती, जणू त्याला सोडून जायला तिला नको वाटत होतं. अगं जा ना पटकन, बॅग भर, मला काय पाहत बसली आहेस? हो, ओके. केस पाठीमागे घेऊन ती पुन्हा जाऊन बॅग भरू लागली. केतन बरोबर म्हणत आहेत, ते कसे थांबणार माझ्यासोबत? अन चुकून तिथे ते जिजू आणि दी येणार असतील तर? मग तर नकोच. उगाच नको ते वाद पेटवून देतील ते आमच्यात. आत्ताच कुठं सगळं ठीक होतंय आमच्यात. नाही यार, मी नाही सहन करू शकणार असं काही झालं तर. अन केतन ही माझ्याबद्दल तसा विचार करतील तर? नको नको. आता जे समोर आले ते मला एकटीला फेस तर करावंच लागेल. पर्णी स्वतःलाच समजावत होती. अन स्वतःच्याच विचारात हरवलेला केतन तिथेच बेडवर बसलेला. एक क्षणाला त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तर तिच्या चेहऱ्यावर आलेली चिंतेची लकेर अजूनही जशीच्या तशी होती. काहीतरी मनात विचार आला तसा केतन उठला आणि कपाटाजवळ गेला. त्याचे आणखी काही कपडे काढले आणि ती बॅग भरते तिथे ठेवले. हे पण भर, मी आलोच. पण केतन, तुम्ही आत्ता तर म्हणालात आई तयार होणार नाहीत. असावेत म्हणून भर, मग पुढचं पुढे बघू. ओके ओके. मान हलवून मग तिनं तेही कपडे भरले आणि आधी घालायची तशी साडी नेसायला घेतली. केतन काहीच वेळात फ्रेश होऊन आला. पाहतो तर पर्णिका आधी नेसायची तशीच साडी नेसत होती. पर्णिका, हे काय, तू ही साडी का नेसत आहेस? अहो आई बाबांना नाही आवडणार. काय? पर्णी, ते काढ बरं आधी. मग अशी घातला होतास तोच ड्रेस राहू द्यायचास. तू माझी बायको आहेस, मी ठरवणार तू काय घालायचं. मला आवडतंय ना, मग झालं. पण केतन, एकदा बोललो ना, तिकडंही सगळे तसेच ड्रेस घेतले असशील तर. पर्णी, पहिले काढ हा, मी सांगून ठेवतो, नाहीतर मी येणारही नाही. अहो, मी खाली आहे, ये पटकन आवरून, म्हणत तो खाली निघून गेला. तिनं मात्र क्षणभर डोळेच मिटले. यावरून तिला काकूचे टोमणे मिळणार या विचारानेच तिला नकोसं होत होतं. पण केतने तर आदेशच देऊन ठेवलेला. मग नवऱ्याचं ऐकणं तर बनतच होतं. चिंतातूर झालेली तिनं केतनच्या सांगण्याप्रमाणे ड्रेस घातला आणि बॅगमध्येही एक साधा ड्रेस असावा म्हणून घेतला आणि बाकी केतनला आवडतात तसे घेतले. पण मनात मात्र प्रचंड टेन्शन वाटू लागलेलं तिला. तिथं गेल्यावर तिचं असं बदलणं पाहून काकू प्रश्न तर करेल, शिवाय तिचं ऐकून आई बाबाही दोन शब्द ऐकवतील. आणि हे सगळं केतन समोर नको होतं खरं तर तिला. मनाची तयारी करत तिनं बॅग भरली आणि तिला एवढा वेळ लागतोय पाहून तो पुन्हा वर आला. अगं झालं का नाही पर्णी? हो झालंय ना. चल मग, म्हणत बॅग घेऊन तो पुढे झाला आणि ती त्याच्या मागोमाग खाली आली. आई हॉलमध्येच होत्या. आई, येतो, ती म्हणाली. पर्णी, इकडची काळजी करू नकोस हा, आणि तुझ्या बाबांची काळजी घे. मला फोन करत राहा, सांग कशी तब्येत आहे. हो आई, पाया पडते, म्हणत ती वाकली. अगं असू दे केतन, तूही फोन कर तिथं पोहोचल्यावर. हो आई, येतो. केतन ही म्हणाला आणि दोघंही घराबाहेर पडत कारजवळ आले. अखेर कित्येक दिवसांनी पर्णिकाचा तिच्या माहेराला प्रवास सुरू झाला. तिला सख्खा भाऊ नव्हता, त्यामुळे रक्षाबंधन वगैरे नसायचं. लग्नानंतर नेतात म्हणून एकदा आणि पहिल्या दिवाळीला तेवढी ती गेली होती माहेरी. त्यानंतर आत्ताच. कारमध्ये ती शांत शांत होती.
केतनला तिचा हा शांतपणा बोचत होता. काहीतरी चुकल्याची भावना होत होती. अखेर 3-4 तासांच्या प्रवासानंतर ते सातारा शहरामध्ये पोहोचले. ते दोघंही आधी घरी न जाता हॉस्पिटलमध्येच आले होते. बाबांची रूम विचारत ज्यांना त्या रूममध्ये ठेवलेलं तिथं आले. तिथं रूममध्ये पाऊल ठेवताच तिथे पलंगावर झोपलेले बाबा आणि त्यांच्या शेजारी बसलेली आई तिला दिसली. इतक्या दिवसांनी तिच्या आईबाबांना पाहून तिच्या चेहऱ्यावर किंचित स्माईल उमटली खरी. एवढ्यात तिथेच उभ्या काकूचंही लक्ष तिच्याकडे जाताच तिची स्माईल गालात फिरली. कारण तिला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव नापसंतीचे होते ते तिला जाणवलेलं. अगं बाई, ललिता, पर्णिका आलीये. आलीस पर्णी? ये ना बेटा. केतन, बरं झालं आलात हो. या ना बसा. तिची आई केतनला तिची खुर्ची बसायला देऊन बेडवर बसत म्हणाली. आई, आता कसे आहेत बाबा? पर्णिकाने विचारलं. हो, आता बरे आहेत. अटॅक माइल्ड होता, पण अगं सुरुवातीला घाबरलो आम्ही. काही सुचलंच नाही बघ. आत्ता इतक्यात झोपलेत बघ जरा. अच्छा. आणि केतन, जेवलात का तुम्ही? लगेच निघाला असाल? आईने विचारलं. हो, येताना एक ठिकाणी खाल्लंय थोडं. तुम्ही काळजी करू नका. अन हे काय ग पर्णिका, चांगलीच बदललीस? जॉब वगैरे करतेस की काय? काकूचा खोचक प्रश्न आला. नाही काकू, तिनं जुजबीच उत्तर दिलेलं. पण मध्येच केतन म्हणाला, अहो तुम्हाला माहीत नाही, ती फोटोग्राफीचा कोर्स करते आहे आणि ती खरंच खूप सुंदर फोटो काढते हा. तो तिचं कौतुक करत म्हणत होता. फोटोग्राफी? अरे देवा, ते हिचं खूळ अजून गेलंच नाही का? कमाल आहे, त्या मोठ्याने हसत म्हणाल्या, जे हसू थोडं उपेक्षितच होतं. त्यांचं तिरकस बोलणं पाहून केतनला विशेष वाटलेलं, पण त्यांच्या वयाचा मान राखून तो पुढं काही बोलला नाही. पण त्याही आधीच तिची आई विषयी बदलत म्हणाली, पर्णी, एक काम कर, केतनला घरी घेऊन जा. संध्याकाळी ये हवं तर डबा घेऊन. पण मग आई डिस्चार्ज कधी मिळणार आहे? केतनने विचारलं. उद्या रात्री किंवा परवा मिळेल. अजून तसं काही बोलले नाहीत ना डॉक्टर, म्हणूनच म्हटलं तुम्ही घरी जाऊन आराम करा. हो ठीक आहे. हो, आणि पर्णिका, मिताली, संजयही आलेत दिवाळीसाठी, आई म्हणाली आणि तिच्या हृदयाचा ठोका भीतीने चुकला. हो ना, त्यात हे असं झालं, मग म्हटलं तुम्हीही चला सोबत. काकू मध्येच बोलली. हो तर जरा तिलाही मदत कर, तिचं 1.5 वर्षाचं बाळ आहे, तिला एवढं काम जमणार नाही, आई म्हणाली. आणि पर्णिकाला आता मात्र ते दोघंही इथेच आहेत पाहून मनात जी भीती वाटून गेली ती शब्दात सांगण्यासारखी नव्हती. त्या प्रसंगानंतर पहिल्यांदाच ती आता त्याच्या समोरासमोर येणार होती. हो आई. तरीही ती शांतपणे मान हलवत उठली आणि केतनला जाऊया म्हणून कुणावलं. आई, काळजी घ्या, मग हवं तर मी येईन भेटायला रात्री पर्णीसोबत. आता झोपले तर झोपू द्या, केतन म्हणाला. हो हो ठीक आहे, आई म्हणत होती. एवढ्यात तिचे बाबा जागे झाले. कोण आले ग? अहो पर्णी आली आहे आपली, आणि तिचा नवरा केतन घेऊन आलाय बघा तिला. अहो केतनराव, काय म्हणताय, कसं चाललंय सगळं, ठीक आहे ना? ते उठण्याचा प्रयत्न करत म्हणाले. अहो बाबा उठू नका, मी बरा आहे, तुम्हीच सांगा हे काय हो असं मध्येच. तो त्यांच्या शेजारी जाऊन बसत म्हणाला. आता काय चालायचं, टेन्शन असं नाही, पण वय झालंय. असो, काळजी घ्या. हो हो घेतो तर आहेच, पण पर्णी बेटा, कुठे हो आमची पर्णिका? अहो इथेच आहे की. ही काय पर्णी? आईने तिला बाबांसमोर यायला बोलावलं. अगं समोर ये अशी म्हणत काकूने तिला पुढे बाबांच्या समोर जवळजवळ ओढलंच. सगळं ठीक आहे ना बेटा? हो बाबा, ती कशीबशी स्मित हास्य करत म्हणाली. तिने लॉंग स्कर्ट आणि टॉप घातलेला आणि केस मोकळे सोडलेले. थोडीशी कसरत होती समोर जायला त्यांच्या, पण इथे गप्प बसेल ती काकू कुठली? जरा नेटके तरी कपडे घालून यायचे होतेस पर्णी. आता लग्न झालंय की तुझं? काय ते पोलका आणि झंपर घातल्यासारखं घातलंयस, लहान आहेस होय? काकू म्हणालीच. तिला मात्र लाजल्यासारखं झालं. त्यात आईनेही मान खाली घातली आणि बाबांनीही मान वळवली. बाबा काळजी घ्या, मी यांना घेऊन घरी जाते, येईन हा रात्री. आई येतो, चला.
केतनला खुणावत ती तिथून त्याच्याही पुढे जायला निघाली. आई बाबा येतो, हा मीही येतो काकू म्हणत तोही तिच्या मागोमाग बाहेर आला. पर्णिका डायरेक्ट हॉस्पिटल बाहेर पडलेली आणि कार जवळ जाऊन थांबलेली. ऑब्व्हियसली पर्णिकाला वाईट वाटलं असणार. बघूया केतनचा पर्स्पेक्टिव्ह यावर काय असेल. आणि अजून तर बरंच काही केतनच्या समोर यायचंय. बघूया. तेच सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कुंतने आतूर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.